नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। लांडग्यांनी 25 शेळ्यांच्या पाडला फडसा, मोरणा येथील घटना। घराशेजारी गोठ्यात बांधल्या असलेल्या शेळ्यांच्या कळपावर 10 ते 12 लांडग्यांनी हल्ला चढवून 25 शेळ्यांचा फडसा पाडल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील मोरणा येथे सोमवारी रात्री दरम्यान घडली आहे। यात सोनाबाई भैयाजी शंभरकर या शेळीपालकांचे 2 लाखांपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाले आहे। वन परिक्षेत्र लाखांदूर अंतर्गत येत असलेल्या मोरणा परिसरात लांडग्यांची संख्या अधिक वाढल्याने गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात शेळ्यांवर हल्ला चढवून मारण्याच्या घटना घडल्या आहेत। मोरणा येथील सोनाबाई भैयाजी शंभरकर ही महिला शेळीपालनाचा व्यवसाय करीत आपल्या उदरनिर्वाह करत असतो। मात्र सोमवारी रात्रीच्या सुमारास 10 ते 12 लांडग्यांनी सोनाबाईच्या घराशेजारील गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला चढवून 25 शेळ्यांच्या जागीच फडसा पाडला आहे। यात 13 शेळ्या, 7 बोकड तर 5 कोरकूंचा समावेश आहे। अचानक लांडग्यांनी केलेल्या हल्ल्यात सर्वत्र मृत शेळ्यांचे अवयव छिन्न विच्छिन्न अवस्थेत पडून होते। 25 शेळ्या मृत झाल्याने यात सोनाबाई शंभरकर या महिलेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। दरम्यान लाखांदूर वन विभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे। मोरणा परिसरात लांडग्यांच्या हैदोसामुळे शेळीपालक त्रस्त झाल्याने वन विभागाने बंदोबस्त करावा, तसेच सोनाबाई शंभरकर या महिलेस तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे।